तर आज नादानुसंधान हा विषय हठयोगामध्ये किंवा हठप्रदीपिकेमध्ये सर्वात शेवटचा सांगितलेला आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला तुरीयावस्था प्राप्त करण्यासाठी जे काय उपाय सांगितलेत त्याच्यामध्ये ही नादानुसंधानाची जी पायरी आहे ती सर्वात महत्वाची त्यांनी मानलेली आहे. हठयोगामधली शेवटची पायरी. तर ही जी नादानुसंधान आहे ह्या आपल्या ध्यानबिंदू उपनिषदामध्ये कसं सांगितलंय ते आपण बघूया. पूर्वोक्त त्रिकोणस्थानात उपरी पृथिव्यादी पंचवर्णकम ध्येयम. वरील श्लोकामध्ये सांगितलेल्या मूलाधारातील त्रिकोण स्थानावर पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या 5 महाभूत आणि 5 प्राण यांच्या बीजाक्षरांना घेऊन ध्यान केले पाहिजे. आता इथे हा जो त्रिकोण सांगितलाय तो कुठे सांगितलाय तर मूलाधाराच्या ठिकाणी, मूलाधाराच्या वरती. आणि त्याच्या वर काय सांगितलंय तर त्रिकोणाच्या वरती आहे ती सुषुम्ना नाडी, तिचं टोक किंवा त्याला महाद्वार असं म्हटलेलं आहे. आणि कुंडलिनीला या महाद्वारातून आपल्याला वर सरकवायचं आहे. तर मग हे करत असताना त्याच्या आधी पण त्यांनी सांगितलंय की जो योगी कुंडलिनीला या त्रिकोणाच्या वरती असलेल्या महाद्वारापर्यंत घेऊन जातो तो योगी श्रेष्ठ म्हटला जातो. तर इथे नादानुसंधानाचा विषय सांगत असताना नाद उत्पन्न करणे शरीरात विविध त्यानं काय होऊ शकेल तर शरीर जे उत्पन्न झालेलं आहे त्याच्यासाठी ही 5 महाभूत कारणीभूत आहेत. आणि त्या 5 महाभूतांचं जर नादाच्या स्वरूपात आपल्या शरीरातलं अस्तित्व असेल तर त्याला जागृत करण्यासाठी जी बीजाक्षर आहेत त्यांचं नाद शरीरात होणे म्हणजे त्या महाभूताला ऍक्टिव्हेट करण्यासारखं असेल. हे लक्षात येतंय का सगळ्यांना की प्रत्येक महाभूताच्या अनुषंगाने एखादं बीजाक्षर असेल ज्याचा नाद हा त्या महाभूताला ऍक्टिव्हेट करेल किंवा त्या महाभूताला प्रेरित करेल, आपल्या शरीरामध्ये त्याचं जे अस्तित्व आहे त्याला उद्दीपित करेल. अशा प्रकारचा नाद शरीरातच निर्माण करणे हे इथे अपेक्षित आहे. जो त्रिकोण आहे, जो मूलाधार चक्राच्या वरती त्रिकोण आहे त्याच्यामध्ये ही जी पंचमहाभूत आहेत त्यांच्या बीजाक्षरांना घेऊन ध्यान केलं पाहिजे. प्राण, अपान आदी 5 वायू त्यांची बीजाक्षर, वर्ण आणि शरीरातील त्यांचे स्थान हे खालीलप्रमाणे आहे. यकार किंवा यम हे बीजाक्षर प्राणाशी संबंधित आहे. या बीजाक्षराचा रंग काळ्या ढगांप्रमाणे आहे. यम हे बीजाक्षर. आता जेव्हा तुम्ही हे बघायला जाणार आपले जे चक्र संकल्पना आपल्याला सगळीकडे आहे, चक्रीय ध्यान म्हणून पण शिकवलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या वर्णांना फार महत्व आहे. यम, रम, लम, सम, शम, हम हे जे काही वर्ण आहेत त्यांचं सर्वांचं हे इथे वर्णन केलेलं आपल्याला मिळतं. इव्हन जे मूर्ती आपल्याकडे घराकडे आपण जेव्हा गणपतीची मूर्ती आणतो तर त्याच्यामध्ये सुद्धा प्राणप्रतिष्ठा करणे हे सर्वात पहिलं काम असतं. म्हणजे पूजा ही जी असते त्याच्यामध्ये जी एखादी मूर्ती असली तर त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकणे ही क्रिया मंत्रोच्चारणाद्वारे आपण करू शकतो असा पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेला प्रघात त्याचं प्रॅक्टिकल स्वरूप आपल्याला इथे बघायला मिळतं. आणि यट पिंडे तत् ब्रह्मांडे ह्या न्यायाप्रमाणे जसा ईश्वर सगळीकडे आहे तसा माझ्या शरीरात पण आहेच. आणि त्या पण ईश्वरासाठी आपल्याला हीच जी बीजाक्षरं आहेत ती कामी येणार आहेत. त्यामुळे मंत्रोच्चाराने जसा आपण मूर्तीमध्ये प्राण फुंकू शकतो तसा आपल्या शरीरामधल्या जो प्राण स्वरूप आहे, जे सर्व महाभूत आहेत त्यांना सुद्धा उद्दीपित करण्याचं काम आपण या मंत्राद्वारे करू शकत असतो. तेव्हा हे जे आपले प्रघात बनवलेले आहेत त्यांच्याविषयी आपण काहीतरी अंधश्रद्धा म्हणून अनेक वर्ष गेले त्याच्याकडे बघत होते, परंतु आज
तेच पाश्चात्य लोक या गोष्टींकडे, यातलं कार्यकारण मीमांसा काय आहे हे शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. तेव्हा आपणच आपल्या शास्त्राला कधीही न समजता ऍक्च्युअल आपण ते कालौघात पाठी पडत गेलं किंवा त्यांचे जे व्यवस्थित करणारे जे गुरु होते त्यांचं नाश झाल्यामुळे किंवा ते त्याला एक अंधश्रद्धा अशा स्वरूपाचं नाव देऊन आपणच आपलं शास्त्र गमावत चाललेलो आहोत. काही ठिकाणी या गोष्टी व्यवस्थित होतही असतील, काही जण त्याचे जाणकारही असतील, परंतु आपल्यापर्यंत हे जर व्यवस्थित टिकवायचं असेल तर आपल्याला सुद्धा ह्याच्यात अभ्यास करून पुढे जाणं आवश्यक आहे. आता त्याच्यासाठी या नादांचा यम या स्वरूपाचा जो नाद आहे तो प्राणाशी संबंधित आहे. या बीजाक्षराचा रंग काळ्या ढगाप्रमाणे आहे. जेव्हा ध्यान करायचं आहे तेव्हा नाद जेव्हा उत्पन्न होतो त्याच्याबरोबर शरीरामध्ये काही आकृती, काही रंग अशा पद्धतीत आपल्या ध्यानामध्ये सुद्धा अवतरत असतात. तर त्यांच्या संबंधित हे सगळं वर्णन आहे. रम अग्नी तत्वाचे म्हणजे रम अग्नी तत्वाचे बीजाक्षर असून त्याचा संबंध अपान वायूशी आहे आणि याचा रंग सूर्य समान तेजस्वी आहे. म्हणजे कुठले कुठले प्राण झाला पहिला, त्याच्यानंतर अग्नी तत्व झालं, त्याच्यानंतर पृथ्वी झालं. आता पृथ्वी आहे. पृथ्वी महाभूताचे बीजाक्षर लम आहे. त्याचा संबंध व्यान वायूशी असून रंग बंधुक पुष्पाप्रमाणे आहे. जीवाचे बीज वम आहे. याचा संबंध उदान वायूशी आहे आणि रंग शंखाप्रमाणे सफेद आहे. आकाश तत्वाचे बीजाक्षर हम आहे. हे समान आणि प्राणाशी संबंधित आहे. याचा रंग स्फटिका समान आहे. प्राणवायू हृदयात, अपान वायू गुद प्रदेशी, व्यान वायू सर्व शरीरात, उदान कंठामध्ये आणि समान नाभीमध्ये स्थित असतो. उदान प्राण ही जीवात्म्याची स्थाने आहेत. आता इथे मी हे समजून यावं म्हणून याच्यासाठी एक टेबल चार्ट केलेला आहे जो आपल्याला सहज पटकन लक्षात राहण्यासारखा आहे. म्हणजे एखादं तत्व शरीरातलं कुठलं आहे आणि त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम कसा आहे, बीजाक्षर कुठलं आहे, त्याचा संबंध कुठला, म्हणजे रंग कुठचा, हे सगळं याच्यात मी मेन्शन करून ठेवलंय. हे जे वरच्या श्लोकामध्ये जे सांगितलंय ते या तक्त्यामध्ये सारणीमध्ये भरून ठेवलेलं आहे. ठीक आहे. पुढे घेऊया. प्राण शरीरातील 72,000 नाड्यांमधून आणि 28 करोड रोमकूपातून गती करत असतो. रोमकूप म्हणजे शरीराचं सर्वात शेवटचं टोक आहे आणि मध्य शरीराचा जो आहे तो आपलं हृदय कमळ आहे. तिथून निघणाऱ्या नाड्या रोमकूपापर्यंत येऊन त्यांचा शेवट होत असतो. म्हणजे तिथून येणारी नाडी ही आपल्या त्वचेच्या शेवटच्या पेशीपर्यंत जे पदार्थ आहेत ते पोहोचवण्याचं काम करते. अशुद्ध रक्त जर असेल तिथलं तर ते नेण्याचं काम करते. अशा पद्धतीत ज्या काही आपल्या शरीरामध्ये नाड्या आहेत या सर्व नाड्यांचा व्यवहार चालत असतो. तर या सगळ्यामध्ये तो प्राण गती करत असतो. प्राण, अपान, समान आदी वस्तुतः एकच आहेत. म्हणजे काय, तर शरीरामध्ये असणारा जो व्यापक किंवा समष्टी रूप प्राण जो आहे तो एकच आहे. परंतु शरीरामध्ये आपण त्यांना कार्यकारणावरून म्हणजे त्यांच्या कार्याच्या विभाग करून आपण त्यांना 5 नावं दिलेली आहेत. तर ही जरी 5 नावं असली तरी त्याचा मूलभूत प्राण नावाचा जो व्यापक सर्व सृष्टी व्यापून असणारा जो प्राण आहे तो एकच आहे. आणि या 5ही वायूंचा आधार जीवात्मा हा सुद्धा एकच आहे. प्राणवायूंच्या आधार जीवाचे स्वरूप जाणून योग्याने निश्चय करून एकाग्र चित्ताने रेचकादी युक्त प्राणायाम करावे. आता इथे प्राणायामाने आपल्याला एकाग्र चित्त करून त्या जीवात्म्याच्या स्वरूपाला जाणून घ्यायचं आहे. हे आपण पहिल्या म्हणजे ध्यानबिंदू उपनिषदाच्या सगळे जेवढे काही उपाय आतापर्यंत आपण करून झाले त्या सगळ्यामध्ये हेच आपल्याला विवेचन केलेलं आढळतं.
आणि त्याच्यामध्ये त्यांनी ब्रह्म नाव दिलं किंवा जीव हे नाव वापरलंय, आत्मा हे नाव वापरलंय, तरी आपल्याला या सर्वांमधून जो बोध घ्यायचा आहे तो प्रत्येक ठिकाणी नाव जरी वेगळं असलं तरी मतितार्थ एकच आहे. ह्याच्यामध्ये प्राणायामाने त्याला चित्ताला एकाग्र करून आपल्याला त्याला जीवाचं स्वरूप जाणून घेण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. कसं करायचं आहे तर आपल्या अंतःकरणातील हजारो वृत्ती किंवा विचार तसंच प्राण आणि अपानाला सुद्धा हृदय कमळामध्ये स्थिर करून प्रणव ध्वनीला, प्रणव म्हणजे काय विसरला असेल इतक्यात बहुतेक, सांगा की नाही आत कोणी? बोला. सर ओमकार. हा, म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला कुठल्या प्रणवध्वनीला आपल्याला ध्यानाच्या स्वरूपात आपल्याला जे ध्यान करायचं आहे ते कमळ म्हणजे आपलं जे हृदय कमळ आहे त्याच्यामध्ये प्रणवध्वनीला आपल्याला ध्यानासाठी घ्यायचं आहे. म्हणजे नाद कुठला उत्पन्न करायचा आहे तर प्रणवाचा नाद. इथे आपल्या अंतःकरणातील हजारो वृत्ती किंवा विचार तसेच प्राण आणि अपानाला सुद्धा हृदय कमळामध्ये स्थिर करून म्हणजे त्यांना बाजूला ठेवून किंवा त्यांच्यामधली जी हालचाल आहे ती थांबवून प्रणवध्वनीला आज्ञाचक्रातून उचलून सहस्रार चक्राकडे घेऊन गेले पाहिजे. आता हे सांगत असताना आपल्याला इथे त्यांनी हठ प्रक्रिया च्या पुढची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया इथे सांगतायत. आज्ञाचक्रापर्यंत आपल्याला घेऊन जाणारी जी कोण आहे ती सगळी हठ प्रक्रिया आहे. आणि त्याच्यानंतर जो राजयोग सुरू होतो तो हा आहे. आपल्याला आज्ञाचक्रातून सहस्रार चक्रापर्यंत जायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रणवध्वनीला आज्ञाचक्रातून सहस्रार चक्राकडे नेलं पाहिजे. प्राणायाम करण्यासाठी रेचक, पूरक आणि कुंभक या 3 क्रिया केल्या जातात आणि मूलाधार बंध तथा जालंधर बंध लावले जातात. मूलाधार चक्रातून कमळाच्या देठाचे तंतूप्रमाणे सुषुम्ना नाडी सुरू होते. सुषुम्ना नाडीच्या आत कैवल्य नाडी ही सुद्धा आहे. आता हे सुषुम्ना नाडीचं वर्णन आपण मागे सुद्धा त्रिकोणाच्या वरती तिचं मुख आहे, त्याच्या मुखावर कुंडलिनी शक्ती बसलेली आहे आणि तिला आपण अग्नीप्रमाणे तप्त करायचं आहे आणि वायूच्या वेगाने आपण तिला सुषुम्ना नाडीमधून वरपर्यंत न्यायचं आहे. अशा पद्धतीत वर्णन आपण मागे सुद्धा बघितलेलं आहे. तेच इथे वर्णन आहे. आणि त्याच्या आतमध्ये कैवल्य नाडी सुद्धा आहे जी कैवल्य प्राप्त करून देते. ती नाडी त्याच्या आतमध्ये आहे असं त्यांचं इथे वर्णन केलेलं आहे. खाली बघूया. इडा, पिंगला, सुषुम्ना इत्यादी नाड्यांमध्ये प्रतिध्वनित होणारा नाद हा मोराच्या ध्वनीप्रमाणे ऐकू येतो. मोराचा ध्वनी जसा असतो म्याव म्याव त्या पद्धतीनं इडा, पिंगला आणि सुषुम्नामध्ये जो नाद असतो तो ऐकू येतो. कपाल कुहराच्या मध्यात आपण जर हे बघितलं हठयोग प्रदीपिका तर त्याच्यामध्ये घुंगरू प्रमाणे भेरी किंवा मृदंग, हा मृदंग वेगवेगळ्या प्रकारचे नाद त्यांनी त्याच्यात सांगितले सगळे. पण इथे मात्र त्यांनी मोराचा ध्वनी सांगितलाय. कपालकुहराच्या मध्यात चतुर्द्वार स्थानाच्या मध्यात हा ध्वनी ऐकू येतो. आता इथे चतुर्द्वार म्हणजे काय तर आपल्या जे काही कपाळ आहे त्याच्यामध्ये असणारी सगळी भोक म्हणजे उदाहरणार्थ नाकाचं भोक, डोळ्यांची भोक, कानाची भोक या सर्वांच्या मध्यस्थानी म्हणजेच जे मूर्धास्थान आहे ते स्थान, या स्थानी आपल्याला जो आवाज ऐकू येतो त्याच्याविषयी इथे वर्णन चालू आहे. कपालकुहराच्या मध्यात चतुर्द्वार स्थानाच्या मध्यात
हा ध्वनी ऐकू येतो, तेव्हा ब्रह्मरंध्रात आणि विशुद्ध चक्रामध्ये, ब्रह्मरंध्रात आणि विशुद्ध, विशुद्ध म्हणजे कुठलं, विशुद्ध चक्र कुठे आहे, गळ्यामध्ये. गळ्यामध्ये आहे. ब्रह्मरंध्रात आणि विशुद्ध चक्राच्या मध्ये आत्मशक्ती आकाशातील सूर्याप्रमाणे प्रकाशित होते. आलं लक्षात? मनासहित. आता इथे ब्रह्मरंध्र मध्ये आणि कुठलं, विशुद्ध चक्राच्या मध्ये असलेलं चक्र कुठलं आहे, आज्ञाचक्र. हा, म्हणजे आज्ञाचक्राच्या पाठच्या बाजूला जो आपल्याला हे जे त्यांनी चतुर्द्वार स्थानाच्या मध्यात इथे जिथे कुठे सांगितलंय त्या ठिकाणी ही आत्मशक्ती आकाशातील सूर्याप्रमाणे प्रकाशित होते असं गृहीत धरायचं आहे. मनासहित दृष्टी, प्राण, अग्नी आणि कुंडलिनी यांच्या ब्रह्मरंध्रात लीन होण्याने हे सर्व आपल्याला मागे सुषुम्ना नाडीमध्ये प्रवाहित होतात असं सांगितलेलं आहे. प्राणापानासहित कुंडलिनी शक्ती जेव्हा वर चढते तेव्हा त्याच्याबरोबर हे सर्व लोक सुद्धा बरोबर असतात. मन असतं, दृष्टी असते, प्राणाग्नी आणि कुंडलिनी हे सर्वजण ब्रह्मरंध्रापर्यंत पोचायचा प्रयत्न करतात. ब्रह्मरंध्रात त्यांच्या लीन होण्याने दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेल्या आज्ञाचक्रात आणि ब्रह्मरंध्रामध्ये आत्मपुरुषाचे दर्शन होते. म्हणजेच व्यष्टी स्वरूपातला जो जीवात्मा आहे किंवा ब्रह्म आहे त्याचं दर्शन होते. या अवस्थेची अनुभूती योग्याला आल्यावर त्याच्या हृदयात ब्रह्माचे कैवल्य रूपच शिल्लक राहते. म्हणजे आता इथे आपल्याला जे समाधीची अवस्था सांगितलेली आहे, कैवल्य अवस्था, तिथपर्यंत हा ग्रंथ आपल्याला घेऊन जात आहे. शेवटी कैवल्य रूपच तेवढं शिल्लक राहतं. इति ध्यानबिंदू उपनिषद समाप्त. म्हणजे आज आपण ध्यानबिंदू उपनिषदाचा समारोप केलेला आहे. एकच मिनिट हा. आता याच्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी साधारण बघितल्या त्याचा एक फक्त आढावा घेऊया. ध्यानबिंदू उपनिषद, ब्रह्म ध्यानाचा महिमा बघितला, त्यानंतर अत्यंत सूक्ष्म अशा प्रकारचं ब्रह्माचं स्वरूप, त्यानंतर प्रणवाचं स्वरूप, प्रणव ध्यानाचा विधी, प्राणायामाबरोबर प्रणव ध्यान अशा स्वरूपात आपण बघितलं. त्यानंतर काय गेलं, प्रणव ध्यानाचा दुसरा विधी एक बघितला, सविशेष ब्रह्मज्ञान, त्रिमूर्तीचे ध्यान, हृदयात ध्यान केल्याने होणारे फायदे, त्याच्यानंतर योगाची जी 6 अंग सांगितली ती आपण बघितली, मग 4 आसनं बघितली, मग योनिस्थान कसं आहे ते सांगितलं, त्यानंतर मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, नाडी चक्र, प्राणादी 10 वायू, प्राण अपानाच्या वशीभूत जीव असतो असं सांगितलं त्यांनी. त्यानंतर योगाभ्यासाच्या वेळी प्राण अपान मिलन हे कसं होतं ते सांगितलं. त्याच्यानंतर अजपा हंस विद्या सांगितली, कुंडलिनी जागरणाने कशा प्रकारे हे होतं, प्राणपान मिलन होतं किंवा कुंडलिनी कशी जागृत करायची ते सांगितली, शक्ती चालन मुद्रा त्याच्यासाठी सांगितली, ब्रह्मचर्य इत्यादी जे काही उपाय आहेत ते सांगितले, 3 बंद सांगितले, मूलबंध, उड्डाण बंद, जालंधर बंद हे सांगितलं. त्यानंतर खेचरी मुद्रा सांगितली. या मूलबंध, उड्डाण बंद, जालंधर बंद मध्ये आपल्याला प्राणाची गती अपानाची गती विरुद्ध करणे, प्राणाला खाली खेचणे अपानाने, या सर्व गोष्टी सांगितल्या. आणि खेचरी मुद्रेमध्ये आपल्याला कुंडलिनी कशा पद्धतीत म्हणजे त्याचं प्रतिकात्मक रूपात आपल्याला सांगितलं. वज्रोली मुद्रा सांगितली. त्यानंतर आपल्याला शुक्र आणि रज यांचा म्हणजे अमृत बिंदू याचा आपल्याला खेचरी मुद्रेने कसा अटकाव करता येतो हे त्यांनी सांगितलं. नंतर महामुद्रेचा अभ्यास सांगितला. मग हृदय कमळात आत्मसाक्षात्कार होतो,
त्याच्यासाठी त्यांनी अष्टदल पद्म सांगितलं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पाकळ्यांवर असताना जीव कशा पद्धतीत त्याच्या मतीमध्ये कशा पद्धतीत फरक होतो ते दाखवलं. त्यानंतर आत्मदर्शनाचा उपाय जो आज आपण बघितला आणि त्याच्यामध्ये नादानुसंधानाद्वारे आत्म दर्शन हा शेवटचा मुद्दा सांगितलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला कैवल्यापर्यंत जाण्यासाठीचा मार्ग सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे हे जे उपनिषद आहे ते आपल्याला योगी माणसांना अतिशय आवश्यक आहे असं मला वाटलं. त्यामुळे मी स्वतः याचं भाषांतर केलंय. एक दोन ग्रंथांमधून सरांनी पाठवलेल्या आणि श्लोक बघून अशा पद्धतीत त्याच्यामध्ये मी केलंय. तर हे झालं आपला सिलेबस वाईज कंप्लीट झालं. तर आता ह्याच्यामध्ये येणारे जे प्रश्न आहेत त्याचा साधारण आपण अंदाज घेऊ. प्रश्नपत्रिका दिसते का तुम्हाला? मी डिस्प्ले केली आहे. हो सर. हो सर. ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न जो असतो तो 14 मार्कासाठी आहे. आता बघा इथे त्याच्यात योगबिंदू उपनिषदानुसार योग बिंदू आपलं ध्यानबिंदू उपनिषदानुसार ध्यान स्वरूप विशद करा. म्हणजेच पहिल्यांदाच ते जे काही ध्यानाचा महिमा आहे, त्याच्यानंतर ध्यानाचे स्वरूप, कशा पद्धतीत ध्यान करायचं, हे सर्व आपले जे पहिल्या एक 5 पानामध्ये या सर्व गोष्टी वर्णिलेल्या आहेत. आता इथे जर बघितलं या प्रश्नपत्रिकेमध्ये तर 14 मार्काला जो पहिला प्रश्न आहे त्याला ऑर प्रश्न शांडिल्य उपनिषदाचा आहे. म्हणजे आयदर तुम्ही ध्यानबिंदूचा प्रश्न सोडवू शकता किंवा शांडिल्य उपनिषदाचा प्रश्न सोडवू शकता. ज्याचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित कराल, जो प्रश्न सोपा असेल तो आपण निवडू शकतो. खाली आहे टिपा लिहा. टिपा लिहा मध्ये काय आहे? ध्यानबिंदू उपनिषदानुसार खेचरी प्राणायाम आहे. खेचरी आपण शिकलो, बरोबर. त्यानंतर चौथा टिपामध्ये काय आहे? ध्यानबिंदू उपनिषदानुसार 4 आसने. कुठली आसन आहेत सांगा बघूया कोणीतरी. एखाद दुसरं तरी आठवेल ना? 4 आसनं सांगितली, आठवत आहेत का? काय सर? ध्यानबिंदू उपनिषदानुसार 4 आसने अशी टीप पद आलेली आहे इथे. पद्मासन, हा, पुढे. भद्रासन, पद्मासन, सिद्धासन, पद्मासन, सिंहासन, आणि भद्रासन. भद्रासन, बरोबर. ठीक आहे. आता त्याच्या खालचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ध्यानबिंदूचा विषय नाहीये, कारण आपल्याला ध्यानबिंदू हे जे आहे ते एवढ्याच मार्काला आहे. पहिले जे 2 प्रश्न आहेत त्याच्यामध्येच ध्यानबिंदूचा प्रश्न आपल्याला पडत असतो. खालचं आता आपण बघूया. ध्यानबिंदू उपनिषदानुसार प्रणव ध्यान आणि पूरक, कुंभक व रेचक करताना विशिष्ट देवतांचे ध्यान स्पष्ट करा. अगदी जसंच्या तसं आपल्याला जे आता मी सांगितलंय त्याच्यामध्ये प्रणव ध्यान एकदम व्यवस्थित वर्णन केलेलं आहे. आपल्याला लिहायला काही प्रॉब्लेम नाही. आता इथे कुंडलिनी नावाचं टीप आलेली आहे. आता इथे कुंडलिनी म्हटल्यानंतर ती कुठे आहे? मूलाधार चक्रामध्ये स्थित असते. मग ती कुठे असते? तर त्याचं जे सुषुम्नाचं जे टोक असतं त्या टोकाला, खालच्या टोकाला ती निद्रिस्त अवस्थेत झोपून असते. आणि मग त्या कुंडलिनीला काही नावं पण वेगवेगळी दिलेली आहेत. हे सगळं आपल्याला त्या शिकवताना येऊन गेलेलं आहे. तेवढं लिहिलं की पूर्ण मार्क पडायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर बीजाक्षरे. आता जो चार्ट मी मगाशी दाखवला, यम रम लम वम शम, हा जो चार्ट आहे
तो चार्ट म्हणजे बीजाक्षराचा चार्ट आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला जी तत्व आहेत त्यांचा रंग कुठचा आहे या स्वरूपात ही सगळी माहिती हिच्यात लिहायची आहे. ध्यानबिंदू उपनिषदानुसार जीवात्मा. जीवात्माला आपण कशा प्रकारे वर्णन करू शकतो उपनिषदामध्ये लिहिलेला, मग त्याचं स्वरूप कसं असतं, व्यष्टी म्हणजे काय, समष्टी म्हणजे काय, या स्वरूपात आपल्याला ते वर्णन करायचं आहे. हा पण विषय आपला झालेला आहे. खाली बघा, ध्यानबिंदू उपनिषदानुसार प्रणव ध्यान आणि पूरक कुंभक व रेचक करताना विशिष्ट देवतांचे ध्यान स्पष्ट करा. मगाशी होता तो प्राणायाम होता आणि इथे आहे ते प्रणव ध्यान आहे. प्रश्न नीट वाचायचा आणि मगच उत्तर लिहायचं आहे. कधीही घाई करायची नाही. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला असं होतं की पेपर आपल्याला जोरात लिहायची फार उक्की असते आणि त्यातला अर्धाच प्रश्न वाचतात लोक, सुरुवात करतात दनादन लिहायला आणि मग कळतं रे 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 प्रणव ध्यान नव्हतं, प्राणायाम लिहायचा होता. फक्त वाचला म्हणून प्राणायाम लिहून आला, असं करून चालत नाही. प्रश्न वाचताना पूर्णत्वाला न्यायचा आणि मगच उत्तर लिहायचं. तर हे गोंधळ असले करून आपल्याला परवडणार. पुढे इथे बघा टिपा आहेत. हा तोच आहे प्रश्न, मी पण तिथे चूक केलेली. सर ते ध्यानबिंदू. हो. सर ते टिपा आहे ना सर वरच्या याच्यामध्ये, हा, ते जे बीजाक्षरे आहे ते याच्या संदर्भात आहे की ते दुसऱ्या उपनिषदाच्या संदर्भात नाही आहे? दुसरीकडे पण आहे. म्हणजे आता तुम्हाला जेवढी उपनिषद आहेत त्या सगळ्या उपनिषदांमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी बघायला मिळणारच आहे. पण आता अभ्यासाला जे आहे त्या शांडिल्य उपनिषद आणि ध्यानबिंदू उपनिषद. मग आपल्याकडे जी बीजाक्षराचा जो चार्ट दाखवला तुम्हाला तो ध्यानबिंदू उपनिषदातला चार्ट आहे. तसाच जर शांडिल्यामध्ये जर असेल तर ते सुद्धा त्याच्यात एकत्र करायचं. हो का? कारण आता हे कुंडलिनी जे सांगितलं त्याचा संदर्भ इथेही आहे ध्यानबिंदू मध्ये, मग त्यातही असेल तर मग दोन्हीचंही लिहायचं इथे पण. जर असेल तसं तर, पण आता इथे कुंडलिनीचं वर्णन ना तुम्हाला ह्याच उपनिषदामध्ये मिळतंय, त्यामुळे तुम्हाला हेच लिहायला लागेल. परंतु शांडिल्यामध्ये माझ्या मते नाही आहे. दोन्ही गोष्टी ह्या तुम्हाला ह्याच याच्यावरून लिहाव्या लागतील. फक्त तिकडे प्राणस्पंद निरोध हा प्रकार तिकडे आहे. ठीक. ध्यानबिंदू उपनिषदानुसार जीवात्मा हा पण सरळ सरळ आहे प्रश्न. शांडिल्य उपनिषद सवाईराम सर घेणार आहेत, तेव्हा आता ते लगेच चालू होईल उद्यापासून आणि ते पण तुमचं पूर्ण होईल. ध्यानबिंदू उपनिषदानुसार नाडी आणि चक्र यांचं वर्णन करा. 72,000 नाड्या आहेत त्या रोमकुपांपर्यंत, म्हणजे त्यांची कशी हे आहे रचना आहे, त्याच्यामध्ये काड्यांचं त्यांनी वर्णन केलेलं होतं शरीरामध्ये. हे सगळ्याचं वर्णन आपण इथे लिहू शकतो. फक्त हे जे प्रश्न आहेत जे सगळ्यांना टाकतात आपल्या ह्याच्यात, तुमचा जो ग्रुप आहे त्याच्यावर हे सगळे प्रश्नपत्रिका टाकलेले असतात, तर त्याचं साधारण एकत्रीकरण करा. जेव्हा अभ्यास पूर्ण होतो तेव्हा बऱ्याच प्रश्नपत्रिकांचे प्रश्न हे रिपीट झालेले असतात, त्यामुळे त्या अनुषंगाने अभ्यास करणं हे पण आवश्यक आहे. म्हणजे नुसतं मला सगळं येतं म्हणजे झालं नाही. परीक्षेत आपल्याला लिहिता येणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे, परंतु सारभाग समजणं हे आधी आवश्यक आहे. मग परीक्षार्थी व्हायला पाहिजे. ज्ञानार्जन हे आधी करायला पाहिजे. टिपा लिहा. प्राणाचे 10 प्रकार आहेत आपल्याकडे सांगितलेले, मग ते ह्याच्यात त्यांनी छोट्या स्वरूपात वर्णन केलेलं आहे. जर समजा शांडिल्य उपनिषदामध्ये पूर्ण व्यवस्थित अजून वर्णन केलेलं असेल तर तसं आपण इकडे घ्यायचं. शरीराच्या वेगवेगळ्या भागावर चित्त संयमद्वारा होणारे ज्ञान. प्रणव ध्यानबिंदू उपनिषदानुसार बंध आणि मुद्रा. प्रणवाचं तिथे आहे शांडिल्य उपनिषदामध्ये. इथे पण आपल्याकडे ओंकार हा जो आहे तो सुरुवातीलाच वर्णन केलेला आहे, त्याच्यामुळे लिहिताना तुम्हाला दोन्ही उपनिषदानुसार हा प्रश्न लिहिता येऊ शकतो. ध्यानबिंदू उपनिषदानुसार बंध आणि मुद्रा.
बंध कुठले सांगितले? मूलबंध, उड्डीयान बंध आणि अंतर्बंध. जालंधर, जालन. आणि मुद्रा कुठल्या सांगितल्या तिथे? खेचरी, खेचरी सांगितली, महामुद्रा सांगितली. या सगळ्यांचा आपण इथे उल्लेख करायचा आहे. आता इथे नादानुसंधानाद्वारे आत्मदर्शन कसे होऊ शकते, ध्यानबिंदू उपनिषदाच्या आधारे स्पष्ट करा. आज जो क्लास झाला तो ह्याच संदर्भातला झाला. आता इथे नादानुसंधानाद्वारे आत्मदर्शन ह्याच्यामध्ये आपल्याला ही सगळी बीजाक्षरं जी आहेत ती पण लिहावी लागतील. आणि अगदी शेवटपर्यंत म्हणजे कैवल्यावस्थेपर्यंत जाण्याचा जो मार्ग म्हणजे नादानुसंधान हा आहे, तर त्याला आत्मदर्शन करण्यासाठी, कैवल्य मार्ग प्राप्त करण्यासाठी हे सगळं आपल्याला शेवटपर्यंत लिहायला लागेल. त्यानंतर टिपामध्ये काय आहे बघा, प्राणस्पंद निरोधाचे उपाय ते तिकडे गेले. नियम निरूपण ह्याच्यामध्ये नाहीच आहे. त्याच्यानंतर चतुष्चक्र स्वरूप, चक्रांचं स्वरूप आपल्याला इथे आहे, बरोबर आहे. ते चक्रांचं स्वरूप आपण इथे लिहू शकतो. मूलाधार चक्राचं वर्णन आहे, मणिपूर चक्राचं वर्णन आहे, सगळं आपण इथे लिहू शकतो. अजपा हंस विद्या, हे तर सरळ हंस हंस शब्दाविषयी आपण बोललेलो आहोत. पुढे जाऊया. हे तेच आहे. नाही, हा प्रश्न वेगळा तर आहे. ते चक्राचं वर्णन, हॅलो, चक्राचं वर्णन आहे ना. चक्राचं वर्णन करताना मग ते काही ठिकाणी त्याला म्हणजे कमळाच्या स्वरूपात किती पाकळ्या, रंग, त्याचं प्रमाण हे पण ते सगळंच त्याला द्यावं बाकीचं लागेल. आपल्याला म्हणजे ध्यानबिंदू उपनिषदानुसार इथे प्रश्न सोडवायला लागणार. म्हणजे काही ठिकाणी वेगळं आहे हे तुम्ही लिहा, पण ध्यानबिंदू मध्ये एवढं आहे असं लिहा. आलं लक्षात? म्हणजे कुठे एके ठिकाणी लिहिलेलं आहे बघा, तिथे मणिपूर चक्राच्या ठिकाणी आपलं हे कुठलं स्वादिष्टान चक्राच्या ठिकाणी यांनी इथे 8 पाकळ्या सांगितल्या, परंतु इथे त्यांनी लिहिलंय की बाकी काही ग्रंथांमध्ये ते 10 आणि 12 पण मानलेल्या आढळतात, असं लिहिलंय. असं प्रत्येक चक्रांच्या पाकळ्यांचं वर्णन, रंग आणि प्रमाण वेगवेगळं दिलेलं आहे. पण मग ते आपण इथे लिहू शकतो, परंतु जे आता ध्यानबिंदू उपनिषदामध्ये लिहिलंय ते लिहिणं आवश्यक आहे इथे. तुम्ही जर बाकीच्या ग्रंथांमधलं जर लिहायला लागला तर त्याला मार्क नसणार. मार्क तुम्हाला ध्यानबिंदू उपनिषदानुसारच मिळणार. त्यामुळे ते महत्वाचं आहे. आता इथे आपल्याला कन्सेप्ट हा प्रकारे आहे. हे म्हणजे कसं आहे की तुम्ही उपनिषदांकडे ह्या सर्व हठयोग विद्या जशी विकसित होत गेली तसं त्याचा मूळस्थान या उपनिषदात आहे. आणि ती उपनिषदांकडे आपल्याला घेऊन जाण्यासाठी किंवा त्यांना दाखवण्यासाठी आपल्याला हा सिलेबस मध्ये इन्क्लूड केलाय, ही बाब आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे त्याचा अभ्यास करताना केलाय की नाही तुम्ही हे बघणार ते तपासून, त्याच्यासाठी सिलेबस बनवलाय तसा. ध्यानबिंदू उपनिषदानुसार प्रणवाचे स्वरूप लिहून प्रणव ध्यान विधी लिहा. एकदम सोपं आहे, पहिल्याच आहे हे सगळं वर्ण. शॉर्ट नोट आहेत, अजपा हंस विद्या आणि नादानुसंधान आहे सगळं त्याच्यामध्ये. ओके, ध्यानबिंदू उपनिषदानुसार षडंग योग वर्णन करा. षडंग योग त्याच्यात आहे, काय काय आहे? ध्यान आणि धारण, आपलं हे पहिले 2 हे नाहीयेत. कुठले नाही आहेत? यम आणि नियम सोडून बाकी सगळे आहेत. आता इथे हा प्रश्न आलाय खरा, परंतु त्याचं डिटेल वर्णन ध्यानबिंदू उपनिषदामध्ये केलेलंच नाहीये. आलं लक्षात? पण ते कसं करायचं, तर त्याच्या खाली प्राणायामाचा विधी वर्णन केलेला आहे. म्हणजे 4 आसनं वर्णन केलेली आहेत, प्राणायामाचा विधी वर्णन केलेला आहे, बंध सांगितलेले आहेत, मुद्रा सांगितलेली आहे आणि सर्वात शेवटी नादानुसंधानापर्यंत घेऊन आपल्याला गेलेले आहेत. तर हे सर्वांचा आपल्या इथे शॉर्ट मध्ये आपल्याला पुढे लिहत जायचं आहे या सर्व गोष्टी. धारणा, ध्यानामध्ये आपल्याला कुठलं प्रणवाचं ध्यान करायला सांगितलेलं आहे.
दलपद्म, आणि त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे विष्णूचं सगुण रूप ध्यान सांगितलं, निर्गुण रूप ध्यान. थोडक्यात हे आपल्या ध्यानबिंदू उपनिषदाचा सारांश आहे. काही ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की जसं हठयोग प्रदीपिकेत लिहिलेलं आहे किंवा गिरंड संहितेत लिहिलेलं आहे तशाच पद्धतीत लोक वर्णन करून येतात, परंतु तसं आपण न करता ध्यानबिंदू उपनिषदामध्ये जसं व्यवस्थित सांगितलेलं आहे तशा पद्धतीत आपण विचार करायला पाहिजे. त्या उपनिषदाचा सर्वांगीण विचार जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला हे षडंग योग त्याच्यामध्ये मिळतो व्यवस्थित. त्या अनुषंगाने हे प्रश्न सोडवायचा आहे. टिपा लिहा म्हणजे ध्यानबिंदू उपनिषदाचं सारांश लिहा असं म्हटल्यासारखं आहे. टिपा लिहा. प्रत्याहार. ब्रह्म स्वरूपम, ब्रह्माचं स्वरूप, सगुण आणि निर्गुण ब्रह्म आहे बघा इथे. ब्रह्मस्वरूपम हा ह्याच्यानुसार प्रश्न आहे ध्यानबिंदूनुसार. त्याच्यानंतर बंधत्रय हा सुद्धा आपला ह्याच्यातलाच विषय आहे ध्यानबिंदू उपनिषदातला. इथे प्रणव ध्यान ध्यानबिंदू उपनिषदानुसार सरळ सरळ हे सगळे प्रश्न सोपे आहेत. ध्यानबिंदू उपनिषद षडंग योग हाच आहे तो क्वेश्चन पेपर. ध्यानबिंदू उपनिषदाचे स्वरूप विशद करा. म्हणजे काय तर जसं कसं आहे ध्यानबिंदू उपनिषद, मी जसं सुरुवातीला म्हटलं की पहिल्यांदा त्यांनी ओंकाराचा महिमा वर्णन केला किंवा ओंकार म्हणजेच ब्रह्मा आहे हे सांगितलं. मग त्याने ध्यानाचे विधी सांगितले, म्हणजे सगुण निर्गुण ध्यान कसं आणि का करायचं ते सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी व्यष्टीवर आले, म्हणजेच हठ योगातले जे काही विधी आहेत ते सगळे त्यांनी खालपर्यंत एक्सप्लेन केलेलं आहे. हे जेव्हा तुम्ही एका सराविक स्वतःच्या मनामध्ये जडणघडण करून घेणार त्या ग्रंथाची, तेव्हा त्याचं सारांश स्वरूपात विशद आपण करू शकतो. परंतु एवढा मोठा ग्रंथ काय आपण लिहित बसू शकत नाही सगळा. मग स्वरूप विशद करा, तेव्हा आपल्याला हे सगळं आठवलं पाहिजे. जेव्हा आपण त्याचा एकदा आढावा घेऊ तेव्हा हे आपल्याला आठवेल. पूर्ण वाचून झाल्यानंतर त्याची कशी जडणघडण झालेली आहे ते आपल्याला समजत जाईल. टिपा लिहा. त्रिमूर्ती ध्यान आहे आपल्याकडे हे. त्याच्यानंतर ध्यान प्रक्रिया, चित्त संयम आणि ध्यानाचे प्रकार. तर ध्यान प्रक्रिया ही क्रिया आपल्याकडे आहे बरोबर. या त्रिमूर्ती ध्यान आणि ध्यान प्रक्रिया ही क्रिया आपल्याकडे सांगितलेली आहे. खालचा प्रश्न बघू. हे झालेलं आहे. ध्यानबिंदू उपनिषदानुसार प्रणव ध्यानाचे स्वरूप व विधी लिहा. एकदम सरळ सरळ आहे प्रणव ध्यान, वेगळं काही सांगायची गरज नाही. ध्यानबिंदू उपनिषदातील बंधत्रय, मूलबंध, जालंधर बंध, उड्डीयान बंध तिन्ही सांगायचे आहेत. ध्यानबिंदू उपनिषदातील त्रिमूर्ती ध्यान आहे, सरळ सरळ आहे त्रिमूर्ती ध्यान. अजपा हंस विद्या आलं, हे नवीन आहे का प्रश्न हा. ध्यानबिंदू उपनिषदावर निबंध लिहा, सारांश लिहा थोडक्यात. म्हणजे 3 वेळा आतापर्यंत आपण बघितलं की ध्यानबिंदू उपनिषदातील सारांश लिहा, निबंध लिहा, ध्यानबिंदू उपनिषदाचे स्वरूप विशद करा. हे सगळं एकंदरीत त्यांनी टोटलच विचारलंय. मग टोटल जेव्हा विचारतात तेव्हा आपण त्याचं स्वरूप, आपला आराखडा आपल्या मनामध्ये तयार करून तो सूक्ष्म स्वरूपात लिहून काढा. आणि मग म्हणजे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, ह्याला IMP करून ठेवा आणि याची तयारी करून ठेवा. कुठल्याही पद्धतीने हा प्रश्न टाकलेला आहे. टिपा लिहा. अजपा हंस विद्या, आसनांचे लाभ, पंचविध धारणा आणि नादानुसंधान. आता हे 2 अजपा हंस विद्या आणि नादानुसंधान हे आपले ध्यानबिंदूचे 2 विषय आहेत त्याच्यामध्ये. खालचे हे सगळं काय नाही आहे, संपले क्वेश्चन पेपर. तर हा काही प्रश्न म्हणजे तुम्हाला खूप कठीण जाईल असं मला वाटत नाही. ते मी हे आहे मॉड्यूल जे आहे किंवा जे नोट्स काढल्यात त्या मी टाकतो ग्रुपवर.